Father, we thank you. You're a loving God. पिता मी तुला धन्यवाद देतो की तू एक प्रेमाळू पिता आहे. The Bible says God is full of compassion. शास्त्र म्हणत आहे प्रभू पूर्ण करुणामय आहे. Thank you, Father. धन्यवाद पिता. You are our creator. तू आमच्या निर्माण करता आहे. Thank you for sending Jesus for us. येशू ख्रिस्ताला आमच्यासाठी पाठवल्याला धन्यवाद. Thank you, Lord Jesus, what you did on the cross for us. धन्यवाद प्रभू येशू जे तुम्ही आमच्यासाठी क्रूसावर केले त्याच्यासाठी. By that sacrifice, आणि त्या बलिदानाने you freed us, तुम्ही आम्हाला बंधमुक्त केले. delivered us आमची सुटका केली from the power of the devil शैतानाच्या and सामर्थ्यापासून all his works. आणि त्याच्या सर्व कामापासून. And you put us into your kingdom, आणि तुम्ही आम्हाला तुमच्या राज्यात the ठेवले. kingdom of light, प्रकाशाच्या राज्यात the ठेवले. kingdom of your Son तुझ्या पुत्राच्या राज्यात ठेवले who loves us. जो आमच्यावर प्रीती करतो. Thank you, Father. धन्यवाद पिता. Father, I thank you for each and everyone who has come here पिता एकूण एक व्यक्ती जे येथे आले आहे त्यांच्यासाठी धन्यवाद देतो. to hear thy word तुझ्या वचन ऐकण्यासाठी and be blessed, आणि आशीर्वादित व्हायला. because you have put all the blessings, they are wrapped up in the word of God. कारण तुमचे जे सर्व आशीर्वाद आहे ते देवाच्या वचनामध्ये गुंडाळून ठेवले आहे. As we believe, जसं आम्ही विश्वास करतो we open up the blessings. आपण त्या आशीर्वादाला उलगडीस करतो. Thank you, Father. धन्यवाद पिता. I resist the devil. शैतानाचा विरोध करतो. I command you तुला आज्ञा देतो not to disturb anyone, कुणाच्याही लक्ष विचलित करू नये. right from the children to the adult. आणि थेट लहान लेकरांपासून प्रौढ लोकांपर्यंत In Jesus' name. येशूच्या नावात Say amen. बोला आमेन. Okay, kindly be seated. तुम्ही बसू शकता. Praise the Lord. हालेलुया. Our God is good आमचा देव चांगला आहे. all the time. सर्वदा चांगला आहे. Amen. आमेन. Our hope is in this good God. आमची जी आशा आहे ह्या चांगल्या देवामध्ये आहे. Hear that message. आणि तो संदेश तुम्ही ऐका. The more you hear such messages, आणि जितकं अधिक तुम्ही असं संदेश ऐकणार you'll have a living hope. तुमच्यामध्ये एक जिवंत आशा निर्माण होणार. Amen. आमेन. Don't stop hearing the right messages. आणि योग्य संदेश ऐकण्याच्या बंद करू नका. The right messages will give you hope. आणि योग्य संदेश तुम्हाला आशा देणार. And hope is a very important thing for us, आणि आशा खूप महत्त्वाची गोष्टी आहे for आपल्यासाठी everyone. आणि प्रत्येक लोकांसाठी. Everyone is living by hope, आणि प्रत्येक लोक आशाने जिवंत आहे. hoping the best, आणि सर्वात उत्तम गोष्टीची ते hoping आशा धरत something good will happen. आणि आशा धरत आहे की काहीतरी चांगल्या गोष्टी होणार This problem will be solved. आणि ही समस्या दूर होणार. Amen. Amen. See, the world is living based on hope. आणि जग जे आहे आशावर जिवंत आहे. But though that hope is not the true hope, जरी जगाची आशा खरी आशा नाही yet people are living in that hope. तरी लोक त्या आशामध्ये जगत That आहेत. is what is keeping them alive. आणि हीच गोष्टी त्यांना जिवंत ठेवत आहे. When people commit suicide, जे लोक आत्महत्या करतात it's because they have lost all hope. आणि ते ह्या कारणासाठी आहे की त्यांनी सर्व आशा गमावल्या आहे But म्हणून. Bible hope is very different. पण शास्त्राची जी आशा आहे खूपच वेगळी It आहे. is based on truth, आणि ती सत्यावर on आधारित a आहे. strong foundation, आणि बलकट पायावर आधारित based on a आहे. relationship, आणि नातेसंबंधावर आधारित आहे. based on love, प्रीतीवर आधारित based आहे. on the works of Christ, आणि ख्रिस्ताच्या कामावर आधारित which आहे. cannot be undone. आणि जे आपण रद्द करू शकत नाही. The love of God cannot be stopped. आणि देवाच्या प्रीतीला आपण थांबवू शकत So नाही. our hope is based in Jesus. म्हणून आपली On जी Jesus. आशा आहे येशूवर आहे. Okay, you hear that message that I तुम्ही gave. ते संदेश ऐका. Now today I want to share with you आज मी तुम्हाला सांगणार आहे heaven rejoices स्वर्ग आनंद करतो for one reason. एका कारणासाठी. And little bit mysteries I will tell you आणि थोडं मी तुम्हाला रहस्य देखील सांगणार आहे because I believe you are mature. कारण माझा विश्वास आहे की तुम्ही आता प्रौढ झाले आहात. You know, Holy Spirit has shown me something which I will tell you. आणि पवित्र आत्म्याने मला काही गोष्टी सांगितल्या जे मी तुम्हाला बोलणार आहे. Jesus shared a parable आणि येशूने एक दाखला सांगितले. in Luke 15:10. आणि लूक 15:10 मध्ये Jesus said, येशू म्हणतो I say unto you आणि मी तुम्हाला सांगतो that likewise joy shall be in heaven की तसंच आनंद स्वर्गामध्ये असेल over one sinner. एका पापीसाठी. How many? आणि कुणासाठी? How many? आणि किती लोकांसाठी? One. फक्त एका Among व्यक्तीसाठी. the millions and billions, one sinner. आणि अरब आणि करोडो लोकांमध्ये एक पापीसाठी. You know, if every minute people are saved, I think so every day there is rejoicing. आणि दर क्षणामध्ये Every जर प्रत्येक व्यक्तीच्या तारण होतं मग दरवेळेस स्वर्गामध्ये आनंद होणार. दर मिनिटामध्ये. Amen. आमेन. Continuously there is joy. निरंतर आनंद आहे.
Okay, I'll share with you some good things. आणि मी तुमच्याशी काही चांगल्या गोष्टी There shall बोलणार be joy in heaven. आणि स्वर्गामध्ये आनंद असेल. See the reason. आणि कारण बघा, For one sinner आणि एका that पापीसाठी repents आणि जो पश्चाताप करतो more than others. आणि इतरांपेक्षा अधिक, They're not rejoicing for others. आणि ते इतरांसाठी आनंद करत नाही. Others don't give rejoicing in heaven. आणि इतर लोक स्वर्गाला काय आनंद देत नाही. Others don't make heaven joyful. आणि इतर लोक स्वर्गाला हर्षित करत नाही. Others don't make God joyful. आणि इतर लोक स्वर्गाला आनंदित करत नाही. But the one who makes heaven joyful पण एक व्यक्ती जो स्वर्गाला आनंदित करतो is not the best person. आणि तो सर्वात उत्तम व्यक्ती नाही, He is a sinner. तो एक पापी आहे. Amen. आमेन. A sinner can cause celebration in heaven आणि एक पापी स्वर्गामध्ये उत्सव निर्माण करू शकतो, not because he has won a lottery असं नाही की तो लॉटरी जिंकला आहे or म्हणून he got money. किंवा त्याला खूप पैसा मिळाला. No. नाही, Because he was saved. फक्त ह्या कारणासाठी की त्याच्या तारण झाला म्हणून. God gives the highest priority for salvation आणि प्रभू तारणाला सर्वात उंच प्राधान्य देतो more than over others आणि इतरांपेक्षा अधिक, which don't repent. जे पश्चाताप करत नाही. Those who don't repent, आणि जे पश्चाताप करत नाही they don't cause celebration in heaven. ते स्वर्गामध्ये उत्सव निर्माण करत They नाही. don't cause joy in heaven. ते स्वर्गाला आनंद देत नाही. Both are sinners. आणि दोन्ही पापी आहे. One who repents and one who doesn't. आणि एक जो पश्चाताप करतो आणि दुसरा जो पश्चाताप करत But नाही, the दोन्ही one पापी who आहे. turns पण एक जो वळतो to God देवाकडे, causes celebration in heaven. ह्या एक व्यक्ती जो स्वर्गाकडे वळतो तो स्वर्गामध्ये उत्सव निर्माण So करतो. heaven rejoices for you. म्हणून स्वर्ग तुमच्यासाठी आनंद करतो. If you have repented, जर तुम्ही पश्चाताप केला, heaven is happy about you. स्वर्ग तुमच्यावर खुश आहे. Our Father is happy about you. आपला पिता तुमच्यावर खुश आहे Jesus is happy about you. आणि येशू तुमच्यावर आनंदित Holy आहे Spirit is happy about you. आणि पवित्र आत्मा तुमच्याविषयी All आनंदित the आहे. saints in heaven are rejoicing for you. आणि स्वर्गामध्ये जे सर्व संत आहेत तुमच्यासाठी आनंद Because उत्सव when you go करत to आहेत. heaven, कारण जेव्हा तुम्ही स्वर्गात you have जाणार, a father's heart. तुमच्याकडे एक पिताचे हृदय As असेल the Father wants you to come to heaven, आणि पिताची इच्छा आहे जसं तुम्ही स्वर्गात आले His पाहिजे. family looks forward that you should come to heaven. आणि त्याचे कुटुंब देखील वाट पाहत आहे की तुम्ही स्वर्गात आले पाहिजे. Amen. Amen. Because you have the nature of our Father. कारण तुमच्यामध्ये आपल्या पिताचा स्वभाव आहे. Hello? When you become born again, जेव्हा तुमचा नवीन जन्म होतो you receive the life of Christ आणि तुम्हाला ख्रिस्ताच्या जीवन प्राप्त होतो, with the nature of God देवाचा स्वभाव in बरोबर your spirit. तुमच्या आत्मामध्ये. It's the desires of the flesh that suppresses this. आणि ही देहाची जी इच्छा आहे जो ह्या गोष्टीला दाबून ठेवतो. Actually, you are the most wonderful person when you become born again. आणि जेव्हा तुमचा नवीन जन्म होतो तुम्ही खरोखरच खूपच सुंदर व्यक्ती आहात You have the potential to live like God. आणि तुमच्याकडे क्षमता आहे देवासारखं जगायला. But the desires of the flesh पण देहाची जी इच्छा आहे and the things of the world आणि जगाची जी गोष्टी आहे suppress us to live that heaven life. आणि स्वर्गाचं जीवन जगण्यासाठी ही जी जगाची गोष्टी आहे त्याला दाबून ठेवतो. Amen. आमेन. We want to live heaven life आम्हाला स्वर्गाचे जीवन जगायची खूप इच्छा आहे because that is who you are. कारण तसंच तुम्ही आहात. You have been recreated. तुमच्या पुनर्निर्माण झालेली The आहे things suppress you. The things of the world suppress you. आणि जगाची जी गोष्टी आहे तुम्हाला दाबून ठेवतो, दबावाखाली ठेवतो. Okay. Now let us study this verse. आपण ह्या वचनाचा अभ्यास करूया. I say unto you, आणि मी तुम्हाला सांगतो there is joy in heaven आणि स्वर्गामध्ये over आनंद होतो one sinner. एक पापीसाठी. Now, where this is the way when I study the Bible, आणि जेव्हा मी पवित्र शास्त्राचा when I अभ्यास read a verse, जेव्हा मी एक वचन वाचतो I look forward to Holy Spirit. आम्ही पवित्र आत्माकडे Then लक्ष he लावतो asks me many questions. आणि मग तो मला खूप प्रश्न विचारतो, Then I have to answer. मग मला उत्तर द्यावं लागतं. He didn't say you're wrong, no. आणि पवित्र आत्मा असं बोलत नाही तू चुकीचा बोलत आहे असं बोलत आहे असं No. बोलत नाही. नाही. You must know how Holy Spirit communicates. आणि तुम्हाला कळले पाहिजे की Okay. पवित्र आत्मा कसं He संभाषण says, करतो. where is the sinner आणि तो म्हणतो की पापी कुठे आहे who becomes found in this scripture? आणि जो ह्या वचनामध्ये सापडला आहे. So I answered, the sinner is living on planet Earth आणि मी उत्तर दिले पवित्र आत्माला की तो जो पापी आहे ह्या पृथ्वीवर राहत आहे. because there's no sinner in heaven. कारण स्वर्गामध्ये तर कुठलाही पापी नाही. So this verse is talking about the sinner on this planet
earth. म्हणून हा जो वचन आहे एक पापी विषयी बोलत आहे जो या पृथ्वीवर राहत आहे, जगत आहे. What does heaven call a sinner? आणि स्वर्ग एक पापीला काय बोलतो? The way heaven sees or calls a sinner is a lost person. आणि ज्या प्रकारे स्वर्ग एक पापीला बघतो किंवा बोलत आहे तो असं बघत आहे की जसं काय तो व्यक्ती हरवलेला आहे. You read Luke 15, you'll know. आणि तुम्ही लूक 15 वाचा, तुम्हाला सर्व कळेल. And is a dead person. आणि तो एक मृत व्यक्ती आहे. That's who a sinner is. आणि तसंच एक पापी आहे. A sinner is a dead person एक पापी एक मृत व्यक्ती आहे and a lost person. आणि एक हरवलेला व्यक्ती Or you आहे. can say lost person and dead person. आपण बोलू शकतो गमावलेला, हरवलेला किंवा मृत व्यक्ती. That's the definition of a sinner. आणि तोच पापीच्या व्याख्या आहे. But when anyone believes in Jesus as the Messiah पण जेव्हा कोणीही येशू ख्रिस्तावर मसीहा म्हणून विश्वास करतो and Lord, आणि प्रभू म्हणून, he is saved. मग त्याच्या तारण होतो. Amen. आमेन. Now saved means तारण म्हणजे he who was lost is found, आणि जो हरवला होता तो सापडला आहे, and he who was dead आणि is जो become alive. आणि जो मेला होता तो जिवंत झाला आहे. Amen. आमेन. So there are only two categories. आणि दोनच गट आहे. A sinner एक पापी आहे who is dead जो मृत आहे, and a saint आणि एक who is संत alive. जो जिवंत आहे. A sinner एक who पापी is lost, जो हरवला a आहे, saint who आणि is एक found. संत दुसरा आहे जो सापडला आहे. One is called a sinner एकाला पापी and the बोलले गेले found is called a saint. आणि जो सापडला गेला आहे त्याला आपण संत बोलतो. Now, how was he saved? आणि त्याचे तारण कसं झालं? Just by believing. फक्त विश्वास करून. In short, we थोडक्यात- must preach, or we need to preach, faith minus works. आणि थोडक्यामध्ये आपण विश्वासाचा प्रचार केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कामाची भर नसावी. Is equal to salvation. आणि ते मिळून तारण होतो. Faith minus works. आणि विश्वास वजा काम, Faith on grace. आणि विश्वास कृपावर. It doesn't require qualification. आणि तिथे तुमची पदवीची काय Why? गरज नाही का? Grace qualifies you. कारण कृपाच तुम्हाला पात्रवान करतो. Amen. आमेन. What does grace do? आणि कृपा काय करतो? It qualifies you. तुम्हाला पात्रवान करतो. What did sin do? आणि पाप काय It करतो? disqualified us. तुम्हाला आपल्याला अपात्र ठरवले. When your faith is in grace, जेव्हा तुमचा विश्वास कृपावर असतो, grace qualifies you. कृपा तुम्हाला पात्रवान बनवतो. Amen. आमेन. See, you don't have to be qualified. आणि तुम्हाला पात्रवान व्हायची काय गरज नाही. You have to. Your faith is in His grace, आणि तुमचा विश्वास त्याच्या कृपेवर आहे. and grace is what God does for you. आणि कृपा अशी गोष्ट आहे जो देव तुमच्यासाठी करतो. Even if you are not deserving, जरी तुम्ही लायक नाही, because you have put faith in grace, तुम्ही कृपावर आपला विश्वास लावलेला आहे म्हणून grace causes you to be deserving. आणि कृपाच तुम्हाला लायक बनवतो. Amen. आमेन. It's wonderful. That's why. आणि Let me सुंदर show you गोष्ट. on verse. आणि मी तुम्हाला एक वचन दाखवतो. Galatians 3:26. गलातिकरास 3:26. Look what it says. आणि बघा काय बोलतो. You know, when we read the word, it is word from God. आणि जेव्हा तुम्ही वचन वाचत आहे ते देवापासून वचन आहे. It's not. The word is not a man that he should lie. No. आणि वचन काय मनुष्य नाही जो खोटा बोलणार. You don't have to doubt. आणि तुम्हाला काय शंका बाळगायची गरज नाही. You have to receive it 100%. आणि तुम्ही 100% ते प्राप्त केले Galatians पाहिजे. 3:26 says, आणि गलातिकरास 3:26 म्हणत आहे "For you are all the sons of God. की तुम्ही सर्व देवाचे पुत्र आहात. You are all the sons of God, तुम्ही सर्व देवाचे पुत्र आहात. not servants." आणि तुम्ही दास नाही. Then later you are promoted to be sons. आणि No, नंतर तुमची उन्नती होतं पुत्र म्हणून, असं नाही. no. नाही. The moment you're born again, you're called sons of God. आणि ज्या क्षणी तुमच्या तारण होतं तुम्हाला देवाचे पुत्र असं म्हटले गेले आहे. You're all sons of God आणि तुम्ही सर्व देवाचे पुत्र How? आहात. कसं? by faith विश्वासाने, in Christ Jesus. येशू ख्रिस्तावरील विश्वासाने. Amen. आमेन. How did we become children of God? आणि तुम्ही देवाचे लेकरू कसे झाले? By faith. विश्वासाने. In whom? आणि कुणावर? Jesus Christ. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून. Amen. You आमेन. did nothing. तुम्ही तर काय केले नाही. Many preachers, they do nothing and become sons and daughters of God, and when they preach to others, freely they become sons and daughters of God. आणि जेव्हा आपण प्रचार करतो आपण मोकळेपणाने देवाचे पुत्र व कन्या होतो.
but they, by the preaching, they make others to pay to become sons of God. आणि त्यांच्या प्रचाराने ते इतर लोकांना भरपाई करायला लावत आहे देवाच्या पुत्र व कन्या व्हायला. खुद तो फुकट का हो गए हम लोग बच्चे, मगर सिखाने का टाइम हम लोग तुमको पे करने लगा थे बच्चा होने के लिए प्रभु का. That is wrong. आणि ही चुकीच्या गोष्टी आहे. Okay. So here we see इथे आपण faith पाहतो plus nothing is equal to salvation. आणि विश्वास आणि त्याच्या बरोबर काही नाही आणि ते मिळून होतो तारण. Because grace has all the merit. कारण कृपा सर्व योग्यता आहे, क्षमता आहे. Amen. Amen. In grace is all the qualification. आणि कृपामध्ये सर्व पात्रता आहे. In grace is all the deserving. आणि कृपामध्ये सर्व योग्यता आहे, लायकी आहे. तुम खुद लायकी बनने की जरूरत नहीं है, तुम डिजर्विंग बनने की जरूरत नहीं है. Amen. Amen. कृपा में सब कुछ है. ये प्रभु का कृपा है, उसमें सब कुछ है. तुम्हारा उसमें कुछ नहीं है. Grace is totally God. आणि कृपा म्हणजे संपूर्ण देव. Gifted to those who believe. आणि त्या लोकांना देणगी दिले गेले आहे जे विश्वास धरत आहे. Amen. Amen. Salvation is a gift. आणि तारण एक बक्षीस आहे. It's a package आणि एक पुडा आहे. of blessing आशीर्वादाचा एक for this पुडा life आहे. and the life to come. ह्या जीवनासाठी आणि येणाऱ्या जीवनासाठी For देखील. those who believe. त्या लोकांसाठी जे विश्वास धरत आहे. Amen. Amen. Have you believed? आणि तुम्ही विश्वास केले का? You have become the sons and daughters of God. मग तुम्ही देवाचे पुत्र व कन्या झाले आहे. Okay, next we will see. आणि पुढच्या आपण पाहूया. The only way God can accept a sinner आणि एकच प्रकारे देव एक पापीचा स्वीकार करू शकतो and make him righteous आणि त्याला नीतिमान बनवू शकतो like him त्याच्या सारखं is through faith in Jesus Christ. आणि ती फक्त येशू ख्रिस्तावर विश्वासानेच देव असं गोष्टी करू शकतो. Amen. Amen. See, this is the foundational messages. Get this very clear. आणि ही मूलभूत संदेश आहे, तुम्ही हे संदेश स्पष्ट करून घ्या. This is the only way आणि ही एकच मार्ग God आहे. accepts any sinner आणि देव कुठलाही पापीचा स्वीकार करतो and makes him righteous. आणि त्याला नीतिमान See, बनवतो. God has to make you righteous आणि देवाला तुम्हाला नीतिमान बनवायचं आहे so you can stand before him. जेणेकरून तुम्ही त्याच्या पुढे उभे राहू शकत आहे. And God makes you आणि righteous, देवच तुम्हाला नीतिमान बनवतो, not by your works. तुमच्या कामाने नाही. He makes you righteous when you believe. आणि देव तुम्हाला नीतिमान बनवतो जेव्हा तुम्ही विश्वास करत आहे. When you put your faith in Jesus Christ. जेव्हा तुम्ही तुमचा विश्वास येशू ख्रिस्तावर लावतात तेव्हा Jesus Christ येशू ख्रिस्त becomes our righteousness. आणि येशू ख्रिस्त आपला नीतिमत्वता होतो. You know, some people hear such messages, Lord, make me righteous. आणि काय लोक असा संदेश ऐकत आहे की प्रभू मला नीतिमान बनव. Or some will preach to you, he gives his righteousness to you. आणि काय लोक असा प्रचार करणार की तो त्याच्या नीतिमत्वता तुम्हाला देतो. नहीं, वो हमको उसका नीतिमत्व देता नहीं है, वो हमारा खुद का righteousness है. आणि तो स्वतः आपला नीतिमत्वता आहे. Amen. आमेन. You get nothing apart from Jesus आणि Christ. येशू ख्रिस्ताच्या शिवाय तुम्हाला काहीच मिळत नाही. He is your righteousness. आणि येशूच तुमच्या नीतिमत्वता आहे. When I come to our Father, जेव्हा मी माझ्या पिता पुढे येतो, I come to him in the name of Jesus. मी येशूच्या नावामध्ये त्याच्या पुढे येतो का? Because Jesus is my righteousness. कारण येशूच माझी नीतिमत्वता आहे. Jesus is my qualification. आणि येशूच माझी पद आहे. Jesus is my merit. आणि येशूच माझी योग्यता He is आहे. my righteousness. I can face God. आणि येशूच माझी नीतिमत्वता आहे, मी देवाचा सामना करू शकतो. Amen. आमेन. प्रभु यीशु तुम्हारा righteousness दो, ऐसा देता नहीं. तुम्हारा wisdom दो. Jesus is my wisdom. आणि येशूच माझी बुद्धी आहे. Amen. आमेन. You get nothing apart from Jesus Christ. आणि येशू ख्रिस्ताच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच मिळत नाही. All the blessings are in Christ. आणि सर्व आशीर्वाद ख्रिस्तामध्ये And where is Christ? आणि ख्रिस्त कुठे आहे? In you. तुमच्यामध्ये आहे. He is the one who gives you hope. आणि येशूच तुम्हाला आशा देतो. Amen. आमेन. You have a living hope, not a dead hope. आणि तुमच्याकडे एक जिवंत आशा आहे, मृत आशा नाही. Hello. Okay. Now this is that great truth many leave behind. Okay. आणि ही खूप मोठी सत्य आहे जे Okay. खूप लोक मागे Now let us सोडून come जातात. to this passage. आता आपण या अध्यायाकडे येऊ. Where is the rejoicing taking place? आणि ही आनंद उत्सव कुठे होतो? Here we see. इथे आपण This पाहतो. rejoicing takes place in the heaven world. आणि हा जो आनंद उत्सव आहे स्वर्गाच्या जगामध्ये होतो. Heaven is a world. आणि स्वर्ग एक दुनिया आहे, Heaven is जग not आहे. an imagination. आणि स्वर्ग काही कल्पना नाही. It's greater than this natural world. आणि ह्या नैसर्गिक जगापेक्षा स्वर्ग खूप मोठा It's आहे. a spiritual ती world. एक आत्मिक जग आहे. It keeps on expanding आणि स्वर्ग मोठा होत राहतो. because
Our Father is the creator. कारण आमच्या पिता निर्माणकर्ता आहे Heaven is the homeland of our Father. आणि स्वर्ग आपल्या पिताची मातृभूमी आहे He gave this earth as a gift for us. आणि त्यांनी ही पृथ्वी आपल्याला एक भेट म्हणून दिली. But through involving with Satan, पण जे आपण शैतानाबरोबर गुंतलो, we are destroying the world. आपण जगाचा नाश करतो. Okay. So rejoicing is taking place in the heaven. म्हणून ही जी आनंद उत्सव आहे स्वर्गामध्ये होतो. Every time a lost sinner on planet Earth आणि दरवेळेस एक हरवलेला पापी जो ग्रह पृथ्वीवर आहे is found तो सापडला जातो or becomes born again, किंवा त्याचा नवीन जन्म होतो or born again Christian, किंवा एक नवीन जन्म ख्रिस्ती there is होतो, rejoicing in heaven. मग तेव्हा स्वर्गामध्ये आनंद उत्सव होतो. The name Christian is not a religious term. आणि ख्रिस्ती एक धार्मिक शब्द नाही. Those who have Christ आणि ज्याच्यामध्ये ख्रिस्त आहे, in you, ज्या लोकांमध्ये ख्रिस्त आहे, you're a Christian तुम्ही एक ख्रिस्ती by आहात life, जीवनाने, not by religion. धर्माने नाही. Many are Christians by religion, not by life. अनेक लोक ख्रिस्ती आहे धर्माने पण जीवनाने नाही. I was a Christian by religion. आणि मी एक ख्रिस्ती होता धर्माने, I didn't know it. मला ही माहिती But नव्हती. later on, पण नंतर I became a Christian by life. मी जीवनाने एक ख्रिस्ती झालो. Amen. आमेन. Know this difference. आणि हे Okay. फरक तुम्ही जाणून घ्या. Let's go further. आपण पुढे जाऊया. Now, I want to show you what happens in heaven exactly. आणि मला तुम्हाला दाखवायचे की स्वर्गामध्ये बरोबर काय होतो. The way Holy Spirit explained to me. आणि ज्या प्रकारे पवित्र आत्म्याने मला स्पष्टीकरण Though दिले, I didn't want to give it, but I'm giving it. जरी मला तुम्हाला सांगायचं नव्हते तरी मी तुम्हाला Because बोलत आहे. many years back, the Lord had showed all these things. कारण खूप वर्षांपूर्वी प्रभूने मला हे सर्व सांगितले होते. Now, what is the meaning of or expression of rejoicing in heaven? आणि स्वर्गामध्ये आनंद ह्याची अभिव्यक्ती किंवा अर्थ काय आहे. Now, this is the pattern I want to show you. आणि हे नमुना मला तुम्हाला दाखवायचा आहे. The meaning of this expression, आणि ह्या अभिव्यक्तीचा अर्थ आहे rejoicing in the presence of angels. आणि देवदूतांच्या सामोरे आनंद करणे. It means त्याचा अर्थ आहे that the angels and the saints की जे देवदूत आहे आणि जे संत आहे gather before the throne of our Father आपल्या पिताच्या सिंहासनापुढे एकत्रित येतात with Christ our Lord seated at the right hand of our Father, आणि ख्रिस्त आपला प्रभू पिताच्या उजव्या हाती बसलेला आहे and they all rejoice together. आणि ते सर्व मिळून एकत्रित आनंद करत आहे. This is the way it happens. आणि अशा प्रकारे होतो. Secondly, आणि दुसरा, the angels there are not spectators in rejoicing. आणि ते तिथे जे देवदूत आहे दर्शक नाही आनंद करण्यामध्ये, But they are a part of the rejoicing. पण ते आनंद उत्सवाचा एक भाग आहे. ते See, देखील आनंद करतात. Many times on earth, you are a spectator of someone is enjoying, you are just a spectator watching. आणि पृथ्वीमध्ये असं होतं की तुम्ही काहीतरी बघत आहे आणि तुम्ही दर्शक आहेत आणि फक्त त्या गोष्टीचा तुम्ही आनंद घेत आहे. मतलब वो मजा कर रहा, मगर तुम ऐसा दुखित है क्योंकि उसका भाग है ना, वो मैं सिर्फ ताली बजाने के लिए बैठा है, उसको गौरव मिलता, उसको अवार्ड मिलता, उसको अप्रिसिएशन मिलता, अप्लॉज मिलता, उसको सब कुछ मिलता, मैं क्या ऐसे ताली बजाने का. Isn't it? होय On ना. earth, but not in पृथ्वीमध्ये heaven. असं. पण स्वर्गामध्ये अशी गोष्टी नाही. In heaven, स्वर्गामध्ये you partake of everyone's joy. आणि प्रत्येक लोकांच्या आनंदामध्ये तुम्ही देखील सामील होतात. Amen. आमेन. If that person is joyful, जर तो दुसरा व्यक्ती आनंदित आहे, you are a partaker of his joy. तुम्ही त्याच्या आनंदाच्या सहभागी So आहे. there is no one who is sad. म्हणून असं कुठलाही व्यक्ती नाही जो दुखीत आहे. That is the way pattern of the earth. आणि ही पृथ्वीची नमुना आहे. हाँ, वो खुश रहेगा ना, अरे क्या यार, मैं भी ऐसा रहता, ऐसा ही निराशा रहता धरती पे. स्वर्ग में ऐसा नहीं है. Heaven is such a place आणि स्वर्ग अशी जागा आहे that you partake of everyone's joy, की प्रत्येक लोकांच्या आनंदामध्ये तुम्ही देखील सामील होता. as if you're also that person who is enjoying. जसं काय तुम्ही देखील ते व्यक्ती आहात जे आनंद करत आहे किंवा आनंदात आहे. Heaven is a supernatural place. आणि स्वर्ग एक अलौकिक जागा आहे. It has not entered in your mind. आणि जे तुमच्या मनात कधी आले The नसेल, things God made for those who love Him. आणि ते गोष्टी जे देवाने त्यांच्यासाठी बनवलेले आहे ज्याच्यावर तो प्रेम करतो. Amen. आमेन. Even it has not entered your mind. आणि तुमच्या मनामध्ये ही गोष्टी आली देखील नसेल What are the things that are in heaven? की असं काय काय गोष्टी आहे स्वर्गामध्ये. If you know it, जर तुम्हाला and the समजले Lord is going to reveal it, आणि प्रभू ते प्रगट करणार आहे,
These are the times. आणि ही ती काळ आहे, वेळ आहे. God wants His children आणि देवाची इच्छा आहे की त्याची जी and लेकरे even आहेत others आणि इतर लोक देखील to know the joy of heaven. आणि त्यांना स्वर्गाचे आनंद कळले Once you पाहिजे. know heaven joy, you can live that heaven joy on earth. एकदा तुम्हाला स्वर्गाचे आनंद कळले, मग ते स्वर्गाचे आनंद तुम्ही पृथ्वीमध्ये देखील जगू शकत So आहात. the angels don't observe, आणि फक्त देवदूत पाहत but they नाही, are part of the rejoicing. पण ते आनंदामध्ये सहभागी आहे. That shows very clearly आणि हे स्पष्टपणे दाखवतो. the angels also have inner feelings and emotions like us. आणि देवदूतांमध्ये देखील आतला भावना आहेत, त्यांना देखील आपल्यासारखं वाटतं. They are not robots. आणि ते काय यंत्र नाही, No. नाही. As we have feelings, जसं आपल्याला भावना as we आहे, have emotions, जसं आपल्याला वाटते, they also have it. त्यांच्यामध्ये देखील ही भावना आहे, But उमंग आहे. in heaven, only the right kind of expression is displayed. आणि स्वर्गामध्ये फक्त योग्य प्रकारची जी अभिव्यक्ती आहे ती प्रदर्शित होतो. On earth, पृथ्वीवर तुम्हारे इमोशंस से तुम गुस्सा आ सकता, पागल हो सकता, मार सकता, वैसा स्वर्ग में नहीं है. The whole emotion is played in the positive way. आणि सर्व जी आपली भावना असेल स्वर्गामध्ये एक सकारात्मक रीतीने असेल. That's the way angels are. आणि तसंच देवदूत आहे. They only express positive emotions. आणि ते फक्त सकारात्मक भावना व्यक्त करत आहे. Amen. Amen. Okay. So that's what we see from all this. आणि ह्या गोष्टीतून आपण हे सर्व पाहतो. Now, Holy Spirit also made me to understand आणि पवित्र आत्माने मला हे कळवले. this emotion of joy आणि ही आनंदाची जी भावना is आहे very important आणि ती खूप महत्त्वाची आहे. part of heaven's character or nature. आणि स्वर्गाचा जे चरित्र आहे, स्वभाव आहे, त्याचा एक भाग आहे. If you have heaven life, जर तुमच्यामध्ये स्वर्गाचं जीवन आहे, you have to have this emotion of joy. तुमच्यामध्ये आनंदाची ही भावना असलीच पाहिजे. Amen. Amen. Hello. You must have. I'm not saying you must have. You have it. आणि मी म्हणत नाही तुम्हाला असले पाहिजे, तुमच्याकडे ही आनंद आहेच. It is there in you. आणि तुमच्यामध्ये ही आनंद By the आहे. life of heaven, there's the emotion of joy. आणि स्वर्गाच्या जीवनाने तुमच्यामध्ये आनंदाची भावना But we आहे. are so focused on the things of this earth पण आपण या पृथ्वीच्या गोष्टीवर इतकं केंद्रित आहे that we are suppressing the inner joy. की आपण आतला जो आनंद आहे त्याला दाबून ठेवतो. If you express the inner joy, जर तुम्ही आतला आनंद व्यक्त केला, you live a blessed life. तुम्ही एक आशीर्वादित जीवन जगेल. Amen. आमेन. Hello. Okay, let's go a little further. आपण पुढे जाऊया. Now, let me show you what happens when a sinner repents. आणि मी तुम्हाला सांगतो की काय होतो जो एक पापी पश्चाताप Now, करतो. this you must know. आणि हे तुम्हाला समजले पाहिजे. Religion will not teach you this. आणि धर्म तुम्हाला हे सांगणार Religion will नाही. keep you expecting, आणि धर्म तुम्हाला अपेक्षा Waiting. करत लावणार, तुम्हाला वाट पाहायला लावणार. not sure whether you're going to heaven or not, आणि तुम्हाला खात्री नसेल की तुम्ही स्वर्गात जाणार आहे not किंवा sure नाही. whether God is happy with you or not, आणि खात्री नाही की देव तुमच्यावर खुश आहे किंवा not नाही. sure whether you are making Him happy or not. आणि तुम्हाला देखील खात्री नाही की तुम्ही देवाला खुश करत आहे किंवा नाही. That is what is religion. आणि हीच आहे धर्म. हर वक्त डर रहता, क्या प्रभु खुश है, क्या प्रभु नाराज है, क्या प्रभु फटका देगा, क्या प्रभु बीमारी देगा, क्या मैं स्वर्ग जाएगा, क्या नरक जाएगा, क्या प्रभु गुस्से में मेरे को नरक भेज देगा, क्या स्वर्ग लेके जाएगा. ये हर वक्त डर रहता है. Religion never answers your question one time. आणि धर्म तुम्हाला एका वेळेमध्ये तुमच्या प्रश्नाचे उत्तर You तुम्हाला are देत not नाही. sure तुम्हाला खात्रीच नाही whether you're going to heaven or not. की तुम्ही स्वर्गात जात You आहे are किंवा not sure whether God is happy with you or not. आणि तुम्हाला खात्री नाही देव तुमच्यावर खुश आहे किंवा नाही. You are not sure whether you are making God happy or आणि तुम्हाला not. देखील खात्री नाही की तुम्ही देवाला खुश करत आहे You किंवा are नाही. not sure whether what I'm doing is enough. I have to do more. आणि तुम्हाला हे देखील खात्री नाही की जो मी करत आहे ते पुरेसा आहे किंवा मला अधिक करायचं So आहे. you're not sure of anything. आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टीची खात्री नाही. Religion, if religion is based on good works, I don't know whether my good works is more than bad works. आणि धर्म पुण्य कामावर आधारित आहे तर मला माहिती नाही की माझ्या पुण्य काम वाईट कामापेक्षा जास्त आहे किंवा कमी आहे. क्योंकि प्रभु तो तराजू में नहीं बताता है तुम्हारा अच्छा काम ज्यादा हो गया है, बुरा काम कम हो गया, अभी तुम स्वर्ग जा सकता है. हमको तराजू भी नहीं सामने बोलने के लिए कितना और काम करने का, अच्छा काम करने के लिए. क्या बुरा काम बढ़ गया क्या? You are not sure of anything. आपल्याला कुठल्याही गोष्टीची खात्री नाही. That is what is religion. आणि हीच आहे धर्म. That's why you cannot be happy. म्हणून तुम्ही आनंदित असू शकत नाही. You always have fear. तुमच्यामध्ये नेहमी भीती असतो. And you keep on telling someone, मेरे लिए करो, मेरे लिए अर्पण करो, मेरे को वो करो, करते रहो. Because you're not sure. कारण तुम्हाला खात्री नाही. जितने ज्यादा लोग मेरे लिए किया उतना मेरे को आशा है स्वर्ग जाएगा.
और मरने के बाद ये बोलना नहीं है, ये मेरे लिए करो, हाँ, नहीं तो मैं नरक जाएगा. See, all the time fear, मरने के बाद भी fear रहता है. आणि सर्व वेळेस भीती असतो, मेल्यानंतरही भीती असतो. ये सब रीति करो, पक्का करो. This is what is religion. आणि हीच आहे धर्म. Now let me show you what happens. आणि मी तुम्हाला दाखवतो की काय होतो. When the Bible says, जेव्हा शास्त्र when a बोलतो, sinner repents, एक पापी पश्चाताप he करतो, is saved. त्याच्या तारण होतो. Amen. Amen. It doesn't take time. आणि त्याला वेळ लागत God नाही. didn't say, wait. आणि देव म्हणत नाही वाट बघा, वाट बघा. Many people are in the line. अनेक लोक रांगेत आहे Your time is coming. आणि तुझी No, वेळ येत आहे. nothing like that. असं काहीच गोष्टी नाही. The moment you repent, आणि ज्या क्षणी तुम्ही पश्चाताप करतात, such a the greatest miracle happens in your आणि life. सर्वात मोठा सर्वश्रेष्ठ चमत्कार तुमच्या जीवनात घडतो. Amen. आमेन. The greatest of all miracles आणि सर्वात चमत्कार पेक्षा श्रेष्ठ is चमत्कार salvation. ती आहे तारण. Not even healing. आणि आरोग्य Not देखील even नाही, blessing. आशीर्वाद देखील नाही. This is just the after effects. आणि ही फक्त नंतरचा परिणाम आहे. Healing is an after effect of salvation. आणि जी आरोग्य आहे ती तारणाच्या नंतरचा Or the परिणाम आहे, result of salvation. किंवा तारणाचा परिणाम आहे Blessing is the आरोग्य. result of salvation. आणि जे आशीर्वाद आहे तारणाचा परिणाम आहे. Good life is the result of salvation. आणि चांगलं जीवन तारणाचा परिणाम आहे. दो हम लोग उसमें खुश होते, मेरे को आरोग्य मिला, अरे बहुत अच्छा. But salvation is the greatest miracle. पण तारण सर्वात मोठा चमत्कार आहे. Having done nothing, आणि आपण काय केल्या नसून, zero, शून्य केले we आम्ही, are going to heaven. तरी आम्ही स्वर्गात जात आहे. Perfect, आणि परिपूर्ण होऊन, righteous, नीतिमान होऊन, holy, पवित्र blameless, आणि निर्दोष, faultless. आणि आपल्यामध्ये कुठलाही कलंक नाही. Amen. आमेन. This is what is salvation. आणि ह्यालाच आपण तारण बोलतो. जिस दिन तुम प्रभु को उद्धारदाता स्वीकार किया, उसी दिन उसी समय तुम प्रभु का बच्चा हो गया. Amen. 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 You become a child of God. तुम्ही देवाचे लेकरू झाले. The other things you want, healing, blessing, deliverance, आणि इतर जी गोष्टी आहे, आरोग्य, आशीर्वाद, सुटका, is in the package of ती salvation. तारणाच्या पुढामध्येच येतो. Now as you grow in this knowledge, आणि जसं तुम्ही या ज्ञानामध्ये you वाढत know आहे what is mine. आणि तुम्हाला कळतो की तुमची काय आहे. Amen. आमेन. As a child of God, आणि एक देवाच्या लेकरू healing म्हणून is mine. आरोग्य As माझी a आहे. child of God, आणि एक देवाच्या deliverance is लेकरू mine. सुटका माझी आहे. As a child of God, देवाच्या लेकरू blessing is म्हणून mine. आशीर्वाद माझी As आहे. a child of God, देवाच्या I लेकरू have म्हणून authority. मला अधिकार आहे. What the devil wants to give, I can resist it. आणि जो शैतानाला मला द्यायचा आहे त्याचा मी विरोध करू That's शकतो. just the result. आणि ती फक्त एक परिणाम आहे. Amen. आमेन. उसके लिए स्पेशल कुछ नहीं है. वो तुम प्रभु का बच्चा है, ये तुम्हारा है. See at home, आणि घरामध्ये your child तुमच्या will लेकरू go in the fridge and take anything. आणि तो फ्रीज मध्ये जाऊन काही घेऊन You know, खाणार, the child knows this is my home. कारण लेकरूला माहितीये की हा माझा घर आहे He is my daddy. आणि तो माझ्या She's पिता my mommy. आणि ही माझी आई आहे. As a child, एक लेकरू म्हणून I have a right. मला अधिकार आहे, ये सब मेरा है. सर्व माझी आहे. Amen. आमेन. But नौकर जो काम करता है, servant that works at home, पण घरामध्ये जी मोलकरीण काम that करते servant doesn't have right. आणि ती मोलकरीणला काय अधिकार नसते. That servant has to work आणि त्या दासीला काम करावं to लागतं get paid. आणि पगार मिळवायला. But the son gets everything free. पण पुत्राला सर्व गोष्टी मोफत And as मिळतो. the child grows more and more, आणि जसं लेकरू अधिक व अधिक वाढतो, more things become free. अधिक गोष्टी त्याला मोफत मिळतो. So that's the result. म्हणून तो एक परिणाम आहे. Amen. आमेन. Many don't know this. अनेक लोकांना ही गोष्टी माहिती They are नाही fighting for what that is theirs. आणि ते त्या गोष्टीसाठी लढाई करत आहे जी आधीच त्यांची आहे. ये हमारा है. आरोग्य प्रभु के बच्चे लोगों के लिए है. आशीर्वाद प्रभु के बच्चे लोगों के लिए है. Amen. God doesn't rob it. आणि देव ह्या गोष्टीची चोरी करत He's नाही. given to you as a child. आणि देवाने एक लेकरू म्हणून तुम्हाला ही The गोष्टी devil दिली. is a thief, is a आणि robber. शैतानच चोर आहे, लुटारू आहे. But you have authority over him. पण तुम्हाला शैतानावर You अधिकार आहे don't let him do it. आणि तुम्ही त्याला हे गोष्टी करायची परवानगी देऊच नका. Amen. आमेन. This is the good fight of faith. आणि ही विश्वासाची चांगली लढाई आहे. Let me show you what happens. आणि मी तुम्हाला Because we don't दाखवतो have much काय, time. कारण आपल्याकडे अधिक वेळ नाही. You know, when a sinner आणि तुम्हाला माहिती आहे जो एक पापी or sinners, किंवा जे खूप पापी आहे when they hear the word of God, आणि जेव्हा ते देवाचे वचन ऐकत the आहे gospel message of grace, आणि सुवार्तेचे जेव्हा कृपेचे जी सुवार्ता जेव्हा ते ऐकत आहे,
And then they come forward आणि जेव्हा ते पुढे येतात and make a sinner's prayer. आणि पापीची जेव्हा ते प्रार्थना करतात, Now, what is a sinner's prayer that we know? आणि पापीची प्रार्थना काय हे आपल्याला माहिती आहे. Now, this is the vision, or this is the way it happens. आणि अशा प्रकारे ही गोष्टी घडतो, हे एक दृष्टांत आहे. Christ is seated in his kingly chair आणि ख्रिस्त आपल्या राजकीय खुर्चीवर किंवा in an सिंहासनावर elevated विराजमान. position here. आणि इथे एक उंच पदावर तो बसलेला आहे. This is the reality I'm आणि telling you. ही अस्तित्व आहे जो मी Because तुम्हाला you cannot सांगतो. see these are spiritual realities. कारण ही एक अस्तित्व आहे जे आत्मिक मध्ये होतो, जे तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहू शकत नाही. When a sinner repents, जेव्हा एक पापी पश्चाताप करतो, an angel brings a big book आणि देवदूत एक मोठा पुस्तक घेऊन येतो and Christ writes the names of the sinners who repented and believed in Jesus Christ. आणि ख्रिस्त त्या पापी लोकांच्या नाव लिहित आहे ज्यांनी पश्चाताप केला आहे आणि येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला आहे. ख्रिस्त त्या लोकांच्या नाव In the लिहितो book of life. आणि जीवनाच्या पुस्तकामध्ये. And then the book is closed and the angel leaves quickly. आणि तेव्हा ते पुस्तक बंद होतो आणि जो देवदूत आहे तो तत्परतेने निघून जातो. As a twinkling of an eye, so fast they go to heaven. आणि डोळ्याचं जसं आपण बंद उघडतो आणि बंद करतो तसं लवकर तो जातो. Then what happens? आणि मग काय होतो? Then there's a great rejoicing in heaven. आणि मग स्वर्गामध्ये महान उत्सव होतो. Amen. आमेन. So whether there were 1 or 10 or 11, समजा 1 होते, 10 होते किंवा 11 पापी होते, the moment they repented, आणि ज्या क्षणी त्यांनी पश्चाताप केले Christ writes the name आणि ख्रिस्त त्यांचे नाव in the लिहितो Lamb book of life. आणि जीवनाच्या कोकराच्या Or book of पुस्तकामध्ये life. किंवा जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहितो. They all have celebration in heaven मग ते सर्व स्वर्गामध्ये आनंद उत्सव करतात for those sinners who became saints, आणि त्या पापींसाठी जे संत झाले, because their names are entered in the book of life. कारण त्यांचे नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिले गेले Then what आहे. happens? आणि मग नंतर Then काय our होतं? Father sends 4 angels मग आपला देवपिता 4 देवदूतांना पाठवतो to be with each saved person. आणि प्रत्येक जो तारण पावलेला व्यक्ती आहे त्यांच्यासाठी देवपिता 4 देवदूत पाठवतो. Why 4? 4 का? Now you can be given more, that I'll आणि tell later. तुम्हाला अधिक देखील देवदूत दिले जाऊ शकतो 2 पण to be नंतर. with you आणि 2 तुमच्या बरोबर in राहायला your traveling, तुमच्या प्रवासामध्ये, and to be at home. आणि 2 तुमच्या घरी राहतो. See, our fathers care for you. आणि आमच्या पिताची देखरेख बघा, काळजी बघा If you तुमच्यासाठी. don't know all this, जर तुम्हाला ही सर्व गोष्टी माहिती नाही, they'll not be able to minister to you so well. मग ते तुमच्या चांगल्या रीतीने सेवा करू शकत नाही. You'll always think मेरे पास कोई नहीं, मैं अकेला हूँ प्रभु, मैं अकेला. क्यों ऐसा बोलते हैं बहुत लोग? Because उनको नॉलेज नहीं कि प्रभु का देवदूत है हमारे साथ. You don't know, तुम्हाला माहिती नाही, since you're not conscious, कारण तुम्हाला विवेक so your नाही, faith doesn't work. म्हणून तुमचा विश्वास काम And करत since नाही. faith doesn't work, आणि जर तुमचा विश्वास you काम make a करत way for the devil to attack you, hinder you. आणि तुम्ही शैतानाला मार्ग तयार करत आहे, तुम्हाला समस्या द्यायला, तुम्हाला अडथळा घालायला. Amen. आमेन. See, they do everything by your faith. आणि ते प्रत्येक गोष्टी आपल्या विश्वासानेच करत आहे. तुम्हारा विश्वास के मुताबिक काम करता है. They cannot go against your faith. आणि ते तुमच्या विश्वासाच्या विरुद्ध जाऊ शकत If you नाही. don't believe, जर तुम्ही विश्वास करत नाही, you're restricting their ministry. मग तुम्ही त्यांच्या सेविकामध्ये प्रतिबंध घालत आहे. Amen. आमेन. They are our Father's angels. ते आपल्या देवपिताचे They are देवदूत आहेत sent based on your faith. आणि तुमच्या विश्वासाच्या अनुसार त्यांना पाठवले And गेले what आहे. is faith? आणि विश्वास काय आहे? Knowledge. ज्ञान आहे. If you don't have knowledge, जर तुमच्याकडे ज्ञान you don't have faith, तुमच्यामध्ये विश्वास नाही, and you will miss their ministry. आणि मग तुम्ही त्यांच्या सेवाला गमावणार किंवा चुकवणार. Amen. आमेन. We are running short of time. I'll just go fast. मी लवकर जातो. So even when you come to church, म्हणून जेव्हा तुम्ही मंडळीत येत you आहे don't know your 2 angels have come here. आणि तुम्हाला माहिती नाही की तुमच्या 2 देवदूत तुमच्या सोबत आले आहे. Our Father cares for you. आमच्या देवपिता तुमची काळजी करतो. Now, next this is what happens. आणि पुढे असं होतो, You know, our Father wants us born again Christians who are old in the Lord. आणि आपल्या देवपिताची इच्छा आहे की आम्ही जे नवीन जन्मलेले ख्रिस्ती आहे, जे ख्रिस्तामध्ये जुने झालेले आहे, प्रौढ झाले आहे, You must greet these new saints आणि तुम्ही हे जे नवीन संत आहे त्यांच्या स्वागत केले पाहिजे with a big hug or handshake, आणि त्यांना तुम्ही आलिंगन दिले पाहिजे किंवा त्यांच्या बरोबर हात मिळवले पाहिजे, because they have come into our family. कारण ते आमच्या कुटुंबामध्ये Family of प्रवेश केले, God. ते देवाच्या कुटुंबामध्ये आले This is what आहेत. our Father said. आणि असंच आपल्या देवपिताने They सांगितलं must
embrace them, shake hand and welcome them. आम्ही त्यांना आलिंगन दिले पाहिजे, हात मिळवले पाहिजे आणि त्यांचं स्वागत केले पाहिजे. You know, the angels that came from heaven आणि जे देवदूत स्वर्गातून आले to be with them, त्यांच्या बरोबर they राहायला, were not there with them. आणि ते त्यांच्या बरोबर नव्हते, But the moment they become saints, पण ज्या क्षणी ते संत झाले, our Father assigns angels आपला देव पिता देवदूतांची नेमणुकी from करतो that time. त्या वेळेपासून. Amen. Amen. And these angels who came from heaven आणि हे जे देवदूत आहे जे स्वर्गातून आले, were assigned to these saints, जो ह्या संतांसाठी नेमले गेले new होते saints. आणि नवीन संतांसाठी They rejoice. ते आनंद करतात. Amen. आमेन. They become so आणि happy ते इतका आनंदित because होतात they meet other angels. कारण ते इतर देवदूतांना देखील भेटतात. Every one of you, you're saved, you have an angel. आणि प्रत्येक लोक तुमचे ज्यांचे तारण झाले आहे तुमच्याकडे आपले So, आपले देवदूत आहे, they all come. म्हणून ते सर्व And येतात this great celebration. आणि इथे महान उत्सव होतो. Holy Spirit told me पवित्र आत्म्याने मला the सांगितले celebration and the joy आणि of the angels are greater than even the congregation. आणि जे देवदूतांची जी आनंद आहे आणि उत्सव आहे आपले हे जे जमावपेक्षा खूप मोठा आहे, श्रेष्ठ आहे. There's so much greeting and hugging and rejoicing. आणि ते खूप आलिंगन देतात, एकमेकांचं स्वागत करत आहे, एकमेकांबरोबर हात मिळवत आहे Because हे they are so देवदूत, happy कारण ते इतका आनंदित आहे that you are saved. की तुमच्या तारण झालेले आहे. But I want to tell you, पण मला तुम्हाला सांगायचं आहे, but the church people, पण मंडळीचे लोक, you know, when people come and surrender their life to Jesus, ज्या लोक येऊन don't- येशू ख्रिस्ताला आपलं जीवन समर्पित they करत, don't realize त्यांना कळत नाही such an important thing is going on. की किती महत्वाची गोष्टी होत आहे The whole heaven is waiting. आणि पूर्ण स्वर्ग वाट पाहत आहे. And when they are saved, आणि जेव्हा त्यांचे तारण होतो the angels run to heaven आणि देवदूत स्वर्गात पळून and they जातात have a celebration. आणि त्यांच्या तिथे For आनंद होतो ह्या पापी लोकांसाठी ज्यांचे तारण झाले. But बाकी लोग सब कोई नींद आ रहा, अच्छा ये तो एक प्रोग्राम होते रहता है इनका, ये प्रोग्राम नहीं है. See, many Christians are not aware what is happening. आणि अनेक ख्रिस्तीला कळत नाही की काय होतो. The greatest work is happening now. आणि सर्वात मोठा काम आता होतो. But Christians are not bothered. पण ख्रिस्ती लोकांना काय First, फिकर they नाही. don't know. प्रथम तर त्यांना माहिती नाही, Even if they know, they don't have revelation. आणि जरी त्यांना माहिती आहे तरी त्यांच्याकडे प्रकाश नाही. एक ऐसा स्केड्यूल रहता है, इनका प्रोग्राम रहता है आगे आने का और प्रभु पापी बोलने का, और सब जब तक कोई हाँ करता, कोई बात करते रहता, हाँ अच्छा हो गया क्या, हाँ चल. This, you know, the greatest work of God is done now. आणि देवाचा सर्वात मोठा काम आता होतो. The angels are rejoicing आणि देवदूत आनंद and करत they आहेत. see other believers आणि ते बघत आहे इतर विश्वासू not helping them, त्यांची मदत not करत, even talking to them, त्यांच्याशी बोलत not देखील, even rejoicing what has happened. आणि जे होत आहे त्याच्यासाठी आनंद देखील करत You are नाही. a saint of heaven. तुम्ही स्वर्गाचे संत आहात You should be partaking of that आणि rejoicing. त्यांच्या आनंदामध्ये तुम्ही सहभागी But झाले you पाहिजे. don't know anything. पण तुम्ही तर काय, तुम्हाला माहितीच नाही. नहीं, मेरा प्रॉब्लम के लिए आया है, वो क्या हो रहा है, जल्दी जल्दी करो ना पश्चाताप, जल्दी जल्दी करके ले लो, जल्दी जल्दी, फिर मेरे को पास्टर प्रार्थना करेगा. See, they don't know what work is going on. आणि त्यांना माहिती नाही की काय काम होत आहे. See, this healing, blessing, deliverance is just the result of what happened here. आणि जे आरोग्य आहे, सुटका आहे आणि जे आशीर्वाद आहे फक्त एक परिणाम आहे जो इथे होत आहे. Amen. आमेन. That's why Holy Spirit told me, our Father wants to tell you. म्हणून पवित्र आत्माने मला सांगितले की आपल्या देव This पित्याला is तुम्हाला the सांगायची इच्छा, greatest event. ही सर्वात मोठी घटना आहे Be a partaker of this rejoicing. आणि ह्या आनंदामध्ये तुम्ही सहभागी व्हा. You'll get the touch of heaven. मग तुम्हाला स्वर्गाचा स्पर्श मिळेल. Didn't Jesus say येशूने सांगितले there नाही is का, rejoicing in heaven, स्वर्गामध्ये आनंद होतो, celebration in heaven स्वर्गामध्ये उत्सव होतो over one sinner who repents? एक पापीसाठी जो पश्चाताप करतो. Don't think heaven celebrates. Oh, ये फुटबॉल मैच जीत गया, सब स्वर्ग में खुशियां मना रहे. क्रिकेट मैच जीत गया, खुशियां. ये सब टेम्पररी है. दिस इज, उसकी वजह से स्वर्ग रिजॉइस नहीं करता है. इट हैज अर्थली मीनिंग, आणि त्याच्यामध्ये पृथ्वीचा नॉट इटर्नल मीनिंग. सार्वकालिक अर्थ नाही. हेवन रिजॉइसेस व्हेन अ पर्सन receives life. आणि स्वर्ग तेव्हा आनंद करतो जेव्हा एक व्यक्तीला जीवनदान And प्राप्त Christ होतं himself writes your name आणि ख्रिस्त स्वतः तुमचं नाव लिहितो that you belong to him की तुम्ही ख्रिस्ताचे in आहात the book of life. आणि जीवनाच्या पुस्तकामध्ये नोंद होतो. Amen. आमेन. There's a book of life. आणि जीवनाचे पुस्तक One day आहे. I'll teach you in depth. एक दिवस मी तुम्हाला सविस्तर मध्ये Your शिकवणार name is written there. आणि तुमचं नाव तिथे लिहिले गेले आहे.
Did you understand till here? तुम्हाला इथपर्यंत There are कळले more का? mysteries which I will speak next time. आणि अधिक रहस्य आहे जे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. The greatest event happens this. आणि सर्वात मोठी घटना आता होतो. Amen. Amen. When people are repenting, ज्या लोकांनी the पश्चाताप केला, whole heaven is waiting. पूर्ण स्वर्ग वाट पाहत आहे. Christ himself sits आणि on his kingly throne over here. आणि ख्रिस्त स्वतः त्याच्या राजकीय सिंहासनावर इथे बसतो. The choir may not know this, आणि भजन मंडळीला ही माहिती नसेल that Christ sits himself की ख्रिस्त स्वतः इथे विराजमान आहे when his word is spoken. जेव्हा त्याच्या वचन बोलले जातो. That's why Christians don't take it seriously. म्हणून ख्रिस्ती लोक वचनाला गंभीरतेने घेत गप्पा नाही, मारेंगे करेंगे because they have not seen this revelation. कारण त्यांनी हे प्रकटीकरण पाहिले नाही. They don't know what is happening. त्यांना कळत नाही की काय होतो. Christ is looking at them. आणि ख्रिस्त त्यांच्याकडे बघत आहे. Is looking at everyone. आणि ख्रिस्त प्रत्येक लोकांकडे पाहतो. The Creator निर्माण करता is always there नेहमी आहे when his word is preached. जेव्हा त्याच्या वचनाचा प्रचार होतो. Amen. Amen. Did you understand this? तुम्हाला इथपर्यंत समजले का? What you need today? तुम्हाला आज कुठल्या गोष्टीची Healing. गरज? आरोग्य, Blessing. आशीर्वाद. All this is in the package of salvation. आणि ही सर्व गोष्टी तारणाच्या पुडामध्येच आहे. You don't need to be crying and begging and pleading. आणि तुम्हाला रडायची गरज नाही, विनंती करायची गरज नाही, भीक मागायची गरज नाही. You need to know who you are. तुम्हाला फक्त कळले पाहिजे की तुम्ही कोण आहात. Your identity. तुमच्या ओळख. You're a child of God. तुम्ही देवाचे लेकरू आहात. Amen. आमेन. You're a child of God. तुम्ही देवाचे लेकरू आहात. You have heaven life. तुमच्यामध्ये स्वर्गाचे जीवन आहे. Sickness is not from heaven. आणि आजार स्वर्गातून नाही. Disease is not from heaven. रोग स्वर्गातून नाही. Curse is not from heaven. शाप स्वर्गातून नाही. You have the right to resist it. आणि तुमच्याकडे अधिकार आहे ह्या गोष्टीचा विरोध करायला. That's why never neglect the word of God म्हणून देवाच्या वचनाच्या कधीच दुर्लक्ष करू नका. and the church. आणि मंडळीच्या दुर्लक्ष करू नका. Amen. आमेन. Okay, next time we'll learn more. आणि पुढच्या Let's all वेळेस stand आपण up. अधिक अभ्यास Now, करूया. आपण what उभे राहूया. prayer? Hello, be happy, be joyful. आनंदित रहा, हर्षित रहा. Jesus is the healer. येशूच आरोग्यदाता आहे. Amen. आमेन. He loves you. तो तुमच्यावर प्रीती He करतो. doesn't want to see you sick. आणि येशूची इच्छा नाही की तुम्ही आजारी असले पाहिजे. No, no, no. नाही, Because he is of heaven. कारण तो स्वर्गाचा In आहे. heaven there is no sickness. स्वर्गामध्ये कुठलाही आजार So he नाही. cannot see heavenly people sick. म्हणून येशू पाहू शकत नाही की स्वर्गीय लोक आजारी It आहेत. is we आणि हे आम्ही who आहोत don't have the right knowledge. ज्यांच्याकडे योग्य ज्ञान नाही. That's why we suffer. म्हणून आम्ही दुःख सोसतो. Amen. आमेन. So keep on hearing the right message. म्हणून योग्य संदेश ऐकत राहा. Your hope will be built तुमच्या आशा वाढले जाणार. because faith requires hope. कारण विश्वासाला आशाची गरज आहे. If you remove hope, जर आपण आशाच काढले your faith won't work. तुमचा विश्वास काम For करणार नाही. hope to be kept alive, आणि विश्वासाला जर आपल्याला सजीव ठेवायचा आहे your truth or the word of God should be kept alive. आणि जे सत्य आहे, जे देवाचे वचन आहे त्याला आपण जिवंत ठेवले Because पाहिजे. hope is based on truth. कारण जी आशा आहे ती सत्यावर On आधारित the word आहे. of God. देवाच्या वचनावर आहे. Jesus is our hope. आणि येशूच आपली आशा आहे. तुम डिस्कनेक्ट करोगे चर्च से, वचन से, तुम्हारा होप गिर जाएगा. और विश्वास किस पे रहेगा? मैं आशा करता हूँ सब ठीक हो जाएगा. वो हवा में भाषा है वो. फिर बाद में बोलेगा सब ठीक हो, मगर मालूम नहीं ठीक होएगा क्या. ऐसा ही बोलता हूँ. See, your ending sentences पहले बोलेगा मैं आशा करता हूँ सब ठीक हो जाएगा, मगर क्या मालूम ठीक होगा क्या. See, ये निराशा का भाषा है. वही जग का भाषा है. निराशा का भाषा जग का है. हमारा भाषा आशा का है. बिकॉज आशा प्रभु यीशु पे है.